बाई होती, त्या बाईने जवळजवळ तिच्याच परिवारातल्या 11 लोकांना मारलं आणि एक चांगलं टाइम घेऊन मारलं, 2-3-4 वर्षात. तिला कोणतरी सायनाइड घेऊन द्यायचं आणि ती लोकांच्या जेवणात टाकायची आणि ते लोक मरून जायचे. लोकांना वाटायचं हार्ट अटॅक. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. बरोबर. एक मागे मी एक सायनाइड किलर बद्दल पण वाचत होते की एक बाई होती, मी थोडं त्यांचं नाव विसरलो, पण एक आपण पण ठीक आहे, आपण त्याच्यावर घेतली आहे. सो आपण तो पॉड इथे आय बटन मध्ये आला असेल. सो त्या बाईने जवळजवळ तिच्याच परिवारातल्या 11 लोकांना मारलं आणि एक चांगलं टाइम घेऊन मारलं, 2-3-4 वर्षात. तिचं असं होतं की ती सायनाइड कुठून तरी ती मागवायची आणि तिला कोणतरी सायनाइड घेऊन द्यायचं आणि ती लोकांच्या जेवणात टाकायची आणि ते लोक मरून जायचे. लोकांना वाटायचं हार्ट अटॅक. पण इव्हेंच्युअली तिने तिच्या घरातल्या एका लहान मुलीलाही मारलं, 2 वर्षाच्या. कारण जस्ट तिला त्यांचं बिहेवियर नव्हतं आवडत. त्यांच्या साऊथची केस आहे, केरलाची केस आहे. म्हणजे मी थोडं बघितलं की तिने सुरुवातीला लोकांना मारलं, म्हणजे तिने मला वाटतं नवऱ्याला मारलं, सासऱ्याला मारलं, ते तर तिला खूप राग आलेला. पण इव्हेंच्युअली तिला असं वाटायला लागलं ना की मला कोण पकडूच नाही शकत आणि काही करू शकते. गॉड कॉम्प्लेक्स मध्ये गेली की मी काही करू शकते, मी माझा बदला घेऊ शकते आणि मला कोण पकडूच नाही शकत. सो मला वाटतं हे पण मे बी एक सिरियल किलरची मेंटॅलिटी बनते आणि मी मारतोय पण मला कोण पकडू नाही शकत. हो. सायनाइड वरनं आठवलं, मी एक रिसर्चर होतो. ऍपलची जी बी असते ना त्याच्यात पण सायनाइड असतं, पण कमी मात्रामध्ये. सफरचंदाच्या बियामध्ये एकदम कमी मात्रामध्ये. 1-2 बीने आपल्याला काय प्रॉब्लेम नाही होणार. एक मूवी आहे बॉलिवूडमध्ये श्रीदेवीची, मम नावाची, त्याच्यामध्ये ती त्याच पद्धतीने लोकांना मारत असते सायनाइड टाकून. काय असतं त्याच्यात, काय झालेलं असतं मग त्या मूवीमध्ये एक्झॅक्टली काय होतं, त्या मूवी जर बघितली असेल तर ठीक आहे, नाही बघितली असेल तर तिची जी मुलगी असते तिच्यावरती 3 की 4 जण रेप करतात. आता ॲज अ आई म्हणून श्रीदेवीला त्यांच्याकडनं बदला घ्यायचा तर ती लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मारते. पण त्याच्यामध्ये एक मुलगा दाखवलाय जो जिममध्ये जात असतो, प्रोटीन पीत असतो. तर श्रीदेवी आय गेस भरपूर सफरचंद आणते, त्याच्यातल्या बिया काढते आणि त्या बियांपासून सायनाइड एक्स्ट्रॅक्ट करते आणि त्याच्या प्रोटीन पावडरमध्ये टाकते. आणि जर इव्हेंच्युअली कोणाला जर सायनाइड पॉयझनिंगने जर मरतोय तो एकतर हार्ट अटॅक किंवा श्वास न घेणं जाणं त्याच्याने मरणार, चोक होऊन. तर तो मुलगा पण इव्हेंच्युअली तसाच पॅरालाइज होऊन मरतो. तर सफरचंद जर भरपूर, सफरचंदाची बी स्पेसिफिकली जास्त क्वांटिटीमध्ये सायनाइड बनवते. तसं आहे. कोणी ट्राय नका करू, पण ते केवढी क्वांटिटी आहे ते कोणाला माहिती नाही. इंटरनेटवर देर आर रिसर्चेस अवेलेबल ऑन इंटरनेट, बट हाय पब्लिक नॉलेज आहे. तर तो आहे. सायनाइडवरनं आठवलं, आपली ही साऊथची केस आहे. ज्योती सायनाइड सारखीच आहे, पण हिला नाव होतं सायनाइड मलिका. ती भारतातली सर्वात पहिली फिमेल सिरियल किलर होती. आणि तुला माहिती हिचं नाव कोणी दिलंय? सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या जजने. आणि हिचं खरं नाव होतं केपम्मा. ही आय गेस बँगलोर कर्नाटकामध्ये जन्माला आलेली. लहानपणापासून अतिशय गरीब घराण्यातली होती. तर हिचं फक्त एकच गोल होता की मला श्रीमंत व्हायचं आहे, पैसे कमवायचे, किंवा माझ्या आई वडिलांनी मला एका श्रीमंत पुरुषाची लग्न करून द्यावं जेणेकरून माझी लाईफ सेट व्हावी. ओनली 2 ways भाई, या तो मैं खुद कमा लो, नाही तो मैं शादी कर लो. तर ते तिचा गोल होता. बट ऑब्विसली ती तेवढी सुंदर नसल्यामुळे तिचा नॉर्मल माणसाशीच लग्न झालं. तिचा जो नवरा होता तो नॉर्मल टेलर होता आणि तो एवढं त्याचं म्हणजे इन्कम नव्हतं. तो कमवायचा पण फक्त फॅमिलीसाठी तेवढा पुढचा कमवायचा. येस. आणि त्यामुळे हिलाही काम करायला लागायची. घरातली दुसरी म्हणजे जसं मेड काम करतात किंवा जे छोटे मोठे जे बिझनेसमध्ये ज्या बायका काम करतात त्या टाईपचंही काम करायची. काळांतराने आय गेस 1995-1996च्या दरम्यान हिला काहीतरी 2 की 3 मुलं झाली आणि तेच नॉर्मल जशी लाईफ जात होती तिची तशी ही काम करत होती. तिचा नवराही काम करत होता. तर ही काळांतराने ही आहे ना, मोठी जी व्यक्ती असतात बँगलोरमध्ये, मोठमोठे जे व्यक्ती असतात त्यांच्या घरात ॲज अ मेड, ॲज अ घरातली काम, हाऊस हेल्प म्हणून काम करायला लागली. तर ही जेव्हा काम करायची ना तेव्हा तिने एक गोष्ट नोटीस केली, जेवढे हे मोठे लोक आहेत त्यांच्याकडे भरपूर सोनं असतं. तर ह्यांच्या घरातनं मी जर छोटी सोन्याची बांगडी किंवा छोट्या सोन्याची अंगठी जर चोरी केली तर मी पकडली जाणार नाही, असा तिचा विचार होता. तर हिने भरपूर लोकांच्या घरातनं छोट्या छोट्या गोष्टी जसं अंगठी किंवा लहान मुलाच्या कानातल्या बाल्या या चोरी केल्या आणि ही तिकडच्या ज्वेलर लोकांना जाऊन विकायची आणि ही पैसे कमवायची. तर आय गेस 2001 की 2002ला ती ज्या ठिकाणी काम करायची त्या मालकाने हिला चोरी करताना पकडलं आणि त्यामुळे हिला पोलिसांकडे दिलं आणि हिला 6 महिन्याची जेल झाली. आता 6 महिने जेल झाल्यानंतर ऑब्व्हियसली तिचा जो नवरा होता आणि जसं तो गावच्या ठिकाणी असतं
कोणताही व्यक्ती जेलमध्ये गेला की त्याच्यावरती असं काय झालं, त्यांच्यासाठी इट्स अ बिग डील. तर त्याने तिला हिच्या घरातनं काढून टाकलं आणि मुलांपासून पण हिने लांब केला. आता हिने काय केला, ती जागा सोडला आणि बँगलोरमध्ये एक जागा आहे होसकोटे नावाची, HOSKOTE नावाची, मोठं गाव आहे, तिकडे ही शिफ्ट झाली. आता ही तिकडे शिफ्ट झाली, पण आता हिच्याकडे काय काम नव्हतं. तर फिरता फिरता तिला एका ठिकाणी एक ज्वेलरीचं दुकान होतं, तिकडे ॲज अ तिला हाऊस हेल्प म्हणून काम करायला भेटला. आणि तिकडे तिला कळलं की सोन्याची खरी व्हॅल्यू काय असते, सोन्याला एक्स्ट्रॅक्ट कसं करतात. आणि तिकडेच तिला समजलं की सोन्याला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी एक केमिकल यूज केलं जातं, ते आहे सायनाईड. तिकडे तिला कळलं की अच्छा, मी सोनं तर चोरी केलं, पण ती ज्या सोनाराला विकायची ना, तिला ती लोक खरी प्राईजच नाही द्यायची. तिला तिकडे कळलं की अच्छा, 1 ग्रॅम सोन्याची एवढी व्हॅल्यू आहे, असं सोनं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, असं तसं. नंतर ती काळांतराने तेच काम तर करत होती, पण तिचा गोल तेच होता की लवकरात लवकर मला पैसे जमा करायचे आहेत आणि इकडनं निघायचं आहे. तर हिने एक गोष्ट नोटीस केली, ही जिकडे काम करायची ना, तिकडच्या आजूबाजूस भरपूर मंदिरं आणि टेम्पल्स होते. तर हिने नोटीस केलं, ज्या दिवशी बायका काहीतरी पूजा असेल किंवा कोणाचं लग्न असेल, तर बायका पूर्ण साडी, मंगळसूत्र, सोनं बिनं घालून येतात. तर हिने काय प्लॅन केला की या बायकांकडे मी जाते आणि या बायकांना काय बोलीन मी की मला ना अशी एक पूजा येते, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या बायकांना दुःख आहे, ऑब्व्हियसली जे कोणी मंदिरात येतात ते काहीतरी देवाकडे मागण्यासाठी देतात आहेत, म्हणजे त्यांची प्रगती किंवा त्यांच्या नवऱ्याची प्रगती, कोणतरी घरात बरं व्हावं त्यासाठी. तर हिने अशा बायकांना टार्गेट केलं आणि जी लोक दुःखात न जातात, गरजू बायकांना. आणि बायकांना काय बोलायची, मला एक अशी पूजा येते, तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, बट जेव्हा तुम्ही पूजा करायला याल ना, 2च गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक तर तुम्हाला उपवास ठेवायचा आहे, आणि तुम्ही जेव्हा पहिल्यांदा लग्नाला रेडी झालेलात ना, जसं लग्नातली बाई कशी एकदम नेकलेस सजून दजून, तसं तुम्हाला तयार व्हायचं आहे. आणि ते रिझन काय होतं की त्या बाईला म्हणून तिची ज्वेलरी काढता येईल तिचा, असा तिचा गोल होता. आणि आता उपवास केला नाही तिने, तर ही काय करायची, जे पाणी जी द्यायची त्या पाण्यामध्ये सायनाईड टाकून द्यायची त्या लोकांना, की जेणेकरून ही त्यांना असं दाखवायची मी पूजा बिजा करते आणि पाणी देऊन या लोकांना मारून टाकायची. असं हिने 1 की 2 वर्षात 15 ते 20 बायकांना मारलं. आणि ही काय करायची, एकाच ठिकाणी थांबायची नाही. हिने कर्नाटकमध्ये अशा भरपूर जागा होत्या, तिकडे ती छोट्या गावात जाऊन असे मर्डर करायची आणि त्यांच्या ज्वेलरीज, त्यांचे सोनं कलेक्ट करून वितळून विकायची. तर असंच करता करता एक बाई होती, अशा आय गेस त्या बाईचं रेणुका काहीतरी नाव होतं त्या बाईचं. तिचा जो नवरा होता तो दुबईमध्ये राहायचा, मोस्टली तो इंडियामध्ये कमी यायचा. तर या बाईला ना मूल नव्हतं होत, आणि ही रेणुका जी होती तिच्या घरीच केपम्मा काम करत होती ॲज अ मेड. तर हिला आठवली की माझ्याकडे तर आयडिया आहे. तर ही तिला बोलली, मला एक पूजा येते, तुला जर जे मूलचं जे इश्यू आहे ते मी सॉल्व्ह करीन, आणि मी पण तिला पण सेम बोलली की तुला पण सेम साडी घालावी लागेल. बायका असतात ते कसे, म्हणजे ते ह्या गोष्टींना लगेच बळी पण पडतात, कारण त्यांना तिथून एक वे असतं, नाही म्हणजे ती एक मार्ग पाहिजे असतं ना, होप देते, राईट. तर तिच्यावर पण सेम करायला गेली, ही साडी बिडी घातला आणि पाणी पाजलं. पण त्याचा सीन कसा झाला, ही रेणुका जी या ठिकाणी राहत होती ना, तिच्या आजूबाजूच्या नेबर बरोबर रेणुकाचं चांगलं होतं. ज्या दिवशी रिलेशन चांगलं होतं, त्या दिवशी रेणुकाचं जे मर्डरचं त्या लोकांना कळलं ना, डायरेक्ट संशय केपम्मावरती आला, कारण ती तिच्या घरात काम करत होती. मग पोलिसांनी हिला पकडलं आणि मग तिने सांगितलं पोलिसांना की मी हे जे काही केलं आहे ते फक्त पैशासाठी आणि माझ्या ग्रीड होती जी माझी त्यासाठीच केलं, बाकी काय बायकांची मला प्रॉब्लेम नव्हता. आणि तिला काही पश्चाताप नाही तर त्याचा की मी केलं आहे. ती बोलते की जर श्रीमंत माणसांकडे एवढं आहे, गरिबांकडे एवढं कमी आहे, तर मी श्रीमंताकडनं थोडं घेतलं तर काय जात आहे. तर तिचं ती मारून घेणं म्हणजे तिची मेंटॅलिटी ती होती, कारण तिने लहानपणापासून तेच बघितलेलं, एकतर काम करून घ्या किंवा खेचून घ्या लोकांकडनं. तर मारून घेते जीव.